महाराष्ट्रामध्ये मराठी बोललीच पाहिजे का? जे मध्यमवर्गीय असतात त्यांचे सर्वात मोठं स्वप्न काय असतं? सांगण्याचा उद्देश हाच आहे. मध्यमवर्गीय जोही वर्ग असेल त्यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं पाहिजे. मराठी माणसं सपोर्ट करतात की नाही असं तुम्हाला काय वाटतं? पत्रकार बनून माझं एकच स्वप्न आहे, लोकांच्या समस्या आणि सत्य हे जनतेसमोर आणणं हेच माझं स्वप्न आहे. भारताच्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? भारताच्या युवकाला मी एकच संदेश देईन की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मराठी भाषा बोलण्याची आणि शिकण्याची म्हणजे प्रामाणिकपणाने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. मी यशस्वी जाधव. स्वागत आहे तुमचं RTTच्या पॉडकास्टमध्ये. तर विवेक सर, तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता असा एक क्षण असतो, तर तुमच्या आयुष्यात असा कठीण क्षण कोणता होता? कठीण क्षण खूप आले, म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत कठीण म्हणजे पूर्ण हे जे आयुष्य आहे ते कठीण क्षणातच निघून गेलेलं आहे. अशी एक कोणती गोष्ट नाही आहे की जर आपण सांगू शकत नाही. जर खरं पाहिलं तर सुरुवात माझ्या आयुष्याची खूप परिश्रमातून झाली. मी अतिशय छोटे छोटे कामं पण केली. कारण मी स्वतः गरिबी पाहिली. प्रत्येक कंपन्यांमध्ये काम केलं. स्वतः सगळीकडे धावायचो मी. कारण मला आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं होतं, एक जिद्द होती, स्वतःला घडवायचं होतं. तर असे बरेच क्षण येऊन गेले आणि आयुष्य हे पुढे चालत राहिलं. आज मी एक पत्रकार आहे, आज मी एक समाजसेवक आहे. मी एक NGO रन करतो जी गरिबांसाठी, रुग्णांसाठी जे मंदिरे असतात त्या मंदिरांसाठी म्हणजे याची जर मंदिरे पडकी असतील, त्याच्यामध्ये कोणतं काम करण्याची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन मदत करतो. मी आज भारतीय जनता पक्षामध्ये कामगार चित्रपट आघाडीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. अतिशय परिश्रमातून हे दिवस आले आणि आज अभिमान आहे की माझ्या मेहनतीला फळ मिळालं. अतिशय चांगलं वाटतं ज्यावेळेस आपण मेहनत करतो आणि आपण कोणती गोष्ट आपल्याला मिळते त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतं, तर तुमच्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट काय आहे? माझा टर्निंग पॉईंट म्हणायला आपण म्हणू शकतो एक समाजसेवक म्हणून लोकांच्या अडचणी सोडवणे, एक पत्रकार म्हणून सत्य लोकांपर्यंत पोचवणे आणि जे गरजू लोक आहेत, गरजू लोकांच्या समस्या जवळून पाहणे आणि त्यांना मदतीचा हात देणे, हाच माझा टर्निंग पॉईंट आहे. कारण त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली, मला नवी दिशा मिळाली. हा माझा टर्निंग पॉईंट आहे. रिलीफ हेल्पिंग हँडची स्थापना कशी झाली? रिलीफ हेल्पिंग हँड्स फाउंडेशनची स्थापना हा एक माझं खूप मोठं स्वप्न होतं. स्वप्न असं होतं की रिलीफ हेल्पिंग हँड्स फाउंडेशन हे नाव ठेवण्यासाठी पण मला कमीत कमी 13 दिवस लागले. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आम्ही एक अर्थ शोधला आणि त्या अर्थापासून रिलीफ हेल्पिंग हँड्स फाउंडेशनची आम्ही स्थापना केली. अच्छा, ही स्थापना करण्यापाठीमागचं कारणच मी तुम्हाला आत्ताच मगाशी सांगितलं. कारण हे होतं की मी लहानपणापासून माझा प्रवास खूप खडतर आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितला. आणि ज्याला गरिबीची जाण असते, ज्याला समज असते अडचणी कशा असतात, गरजूंना मदत कशी केली पाहिजे, आणि ज्यावेळेस एखादा गरजू व्यक्ती एखाद्या श्रीमंताकडे जातो किंवा एखाद्या आमदाराकडे जातो, एखाद्या खासदाराकडे जातो किंवा नगरसेवकाकडे जातो,
मदत मागण्यासाठी किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो किंवा त्याच्या स्वतःच्या मित्राकडे जातो, अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या ठिकाणी त्याला मदत मिळाली नाही, त्यावेळेस त्याला जी गोष्ट सोसावी लागते, जे दुःख सोसावं लागतं, हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचं असतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासोबत घडल्यात आणि त्यामुळे मी एक मनामध्ये विचार केला की आज जर आपल्याला काही करायचं असेल तर लोकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे, एखाद्या रुग्णाला मदत करणे, हाच एक आमचा मोटो आहे. आणि त्यामुळे आम्ही रिलीफ हेल्पिंग हँड्स फाउंडेशनची स्थापना केली. आजपर्यंतच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? समजलं नाही मला, काय म्हणलात? आजपर्यंत जेवढे पण तुम्ही काम केले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत मी जेवढेही काम केले, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. रिलीफ हेल्पिंग हँड्स फाउंडेशनतर्फे आम्ही 4 विद्यार्थ्यांना मदत केली आणि ते विद्यार्थी तुम्हाला सांगतो आज 3 IAS आहेत आणि 1 IPS आहे. हे अभिमानाने सांगताना, म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टी सांगताना की आपण असे कामं करतो की आज भारतासारख्या देशाला गरीब विद्यार्थी हे आज शिकून IAS बनतात, IPS बनतात आणि त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा पूर्ण खर्च हा रिलीफ हेल्पिंग हँड्स फाउंडेशन या संस्थेमार्फत आपण त्यांना मदत केली आणि त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, आपण गोशाळेसाठी मदत करतो. बऱ्याच गोशाळा आहे जिथे रिलीफ म्हणजे आमच्या संस्थेमार्फत आम्ही गोशाळेमध्ये लागणारा चारा, गायींना लागणारा चारा, अतिशय वेगळे वेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, असे बरेच संस्था असतात, त्या संस्था अंधशाळेत जातात किंवा वृद्धाश्रमात जातात. आमची संस्था प्रामुख्याने एक असे कामं करतो की आता मंदिराबाहेर म्हणजे असे बरेच कुटुंब बसलेले असतात आणि त्या कुटुंबाला जे बेगर्स असतात, गरीब असतात, ते आपले लहान 2-3 मुलं असतात, त्यांच्यासोबत कोणी मंदिरामध्ये जो व्यक्ती जातो दर्शनासाठी आणि दर्शनापासून तो ज्यावेळेस बाहेर येतो तर तो जेही ते गरीब माणसं बसलेले असतात ते त्यांना अक्षरशः भीक मागतात आणि त्यांच्या हातामध्ये 1 रुपया 2 रुपये वगैरे असे ठेवतात. आपण त्या मंदिरामध्ये असे बरेच मंदिरं आहेत, तिकडे जेवढेही गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना आम्ही दर शनिवारी राशन वाटप करतो. राशन वाटप त्यांचं मिनिमम 15 दिवसाचं राशन, म्हणजे 5 लोकांचा जर परिवार असेल तर 5 लोक आरामात त्यांचं जेवण करू शकतात. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. म्हणजे असे बरेच कार्यक्रम, असे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. आजपर्यंत अशी कोणती घटना झाली ज्याच्याने तुम्ही आज पण भावूक होतात आठवल्यावरती? म्हणजे माझ्या कामाबद्दल आपण बोलतायत की लाईफबद्दल? लाईफबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या वडिलांवर खूप जास्त प्रेम करायचो. आजही माझ्या वडिलांचं नाव कुठे निघालं तर मी भावूक होतो. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? त्यांनी कसे कष्ट केले पाहिजे ज्याने ते अजून तरुण पिढीला जर मला सांगायचं असेल तर तरुण पिढीने व्यवस्थित त्यांनी त्यांचं करिअर घडवलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि करिअर घडवत असताना त्यांच्याही म्हणजे त्यांचा जो प्रवास असेल आयुष्याचा, त्या प्रवासामध्ये त्यांनी कोणत्याही म्हणजे असे आपल्यासमोर बरेच आव्हानं येतात, आव्हानांना समोर जाणलं पाहिजे. आव्हानं त्यांनी स्वीकारली पाहिजेत. ते चांगले आव्हानं असू द्यात की वाईट असू द्यात, त्याच्यापासून पळालं नाही पाहिजे. जो माणूस, जी तरुण पिढी
त्या आव्हानापासून लांब जाते तो अपयशी असतो. कोणतीही आव्हानं असू हे समोर गेले पाहिजे, हेच मी तरुण पिढीला सांगेल. डिग्री महत्त्वाची की करिअर? हे पहा, करिअर आणि डिग्री हे दोन्ही महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुमचं स्वाभाविक करिअर बनणार. तुमच्याकडे डिग्रीच नाही आहे तर तुमचं करिअर कसं बनणार? तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आजची तरुण पिढी उद्योग करत नाही कारण की त्यांना भीती वाटते की ते अपयशी ठरतील. आता याच्यामध्ये बरं का बऱ्याच गोष्टी आहेत. तरुण पिढीला म्हणजे उद्योग करता येत नाही आणि जे उद्योग करतात ते सहसा अपयशी ठरतात. पण असं करू नये. तरुण पिढीने, प्रत्येक व्यक्तीने स्वतः उद्योग केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय केल्याने आपल्यामध्ये एक हिंमत येते. हिंमत अशी असते की आपण कोणताही लॉस असो किंवा प्रॉफिट ही झेलण्याची ताकद ज्या माणसामध्ये येईल ना, तोच उद्योग करू शकतो, तोच व्यवसाय करू शकतो. यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? यशस्वी उद्योजक होण्यासाठी सर्वात प्रथम त्या व्यक्तीकडे लॉस सोसण्याची ताकद असली पाहिजे. तोच यशस्वी उद्योजक होऊ शकतो. भारतीय तरुण अपयशाला घाबरतात. भारतीय तरुण जे आहेत ते अपयशाला घाबरतात. याच्या पाठीमागं बरेच कारण आहेत. त्यांच्या स्वतःच्या लेवलला जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण, कोणी गरीब असतो, कोणी मध्यमवर्गीय असतो आणि कोणी घराणेशाही म्हणू शकतो आपण, श्रीमंती असते, त्यांना भिण्याची गरज नसते. पण जो मेहनती असतो, जो मेहनत करून पुढे जाईल, ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. जो अपयश स्वीकारण्यासाठी तयार असतो ना, जो लॉस अँड प्रॉफिट स्वीकारण्यासाठी तयार असतो, तो यशस्वी उद्योजक 100% बनू शकतो. 20 वर्षाच्या विवेकने काय सल्ला द्यावा तरुणाला? 20 वर्षाच्या विवेकने तरुणाला एकच सल्ला देऊ इच्छितो मी, की प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे. प्रत्येक अडचणीतून जाताना विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. आणि ज्यावेळेस 20 वर्षाचा विवेक होता तो त्याचा प्रवास अतिशय खडतर होता. आणि आत्ताचा विवेक जो आहे तो अतिशय स्वाभिमानी आहे. आणि अभिमान वाटतो सांगताना की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक छाप पाडली आहे मी. याच्या पाठीमागे माझी मेहनत, या गोष्टीला मी सर्वात जास्त प्राधान्य देतो. जे मध्यमवर्गीय असतात त्यांचे सर्वात मोठं स्वप्न काय असतं? प्रत्येक मध्यमवर्गीय लोक जे असतात त्यांची स्वप्न एकच असतात की एखादा व्यक्ती सायकलवरून जात असतो ना आणि मध्यमवर्गीय चालत जात असतो, तर त्याला वाटतं की मी सायकलवर फिरावं. आणि ज्यावेळेस तो मेहनत करतो, तो सायकल घेतो. सायकल घेतल्यानंतर तो सायकलवर चालत जात असताना तो एखादी गाडी बघतो, टू व्हीलर पाहतो. टू व्हीलर पाहत असताना तो सायकलची स्वप्न हळूहळू सोडतो आणि टू व्हीलर घेण्याचं स्वप्न पाहतो. ज्यावेळेस तो टू व्हीलरवर फिरत असतो त्यावेळेस तो एक 4 चाकी गाडी पाहतो. टू व्हीलर तो 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष चालवतो. त्याच्यानंतर तो एक छोटीशी 4 चाकी गाडी घेतो. आणि 4 चाकी गाडी घेतल्यानंतर त्याला मग ते ब्रँड्स दिसतात. म्हणजे जर त्याने आज एखाद्या मारुती कंपनीची जर गाडी घेतली असेल तर त्याला वाटतं की मी हुंडाई कंपनीची गाडी घ्यावी, मी फॉर्च्युनर कंपनीची गाडी घ्यावी, मी BMW घ्यावी, मी ऑडी घ्यावी. सांगण्याचा उद्देश हाच आहे, मध्यमवर्गीय जोही वर्ग असेल त्यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं पाहिजे की मी मध्यम वर्गातून श्रीमंतीपर्यंत मी एक सक्सेसफुल कसा बनेल. आणि ज्या वेळेस माणूस मोठी स्वप्न पाहतो तोच यशस्वी होतो. आजकाल सोशल मीडियामुळे मतभेद वाढले आहे. सोशल मीडिया हे एक खूप प्रभावी साधन आहे.
याच्यामुळे मतभेद वाढलीत ही गोष्ट खरी आहेत. पण जर सोशल मीडियाला तुम्ही पॉझिटिव्ह वेनी जर घ्याल तर सोशल मीडियापासून आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो. आता तुम्ही पाहत असाल तरुणाईमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम असे बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस आता कोणाकडे काही काम नसेल, इवन तुम्हाला सांगतो आजची तरुणाई बाथरूममध्ये म्हणजे जर बसला असेल तरी त्याला फोन लागतो. आणि कॉलेजमध्ये शिकत जरी असला तरी त्याला फोन लागतो. गाडी ड्राईव्ह करत असेल तरी त्याला फोन लागतो. आणि त्या फोनमध्ये त्याच्यासोबत जर कोणी नसेल तर त्याचं काम एकच असतं, रील्स बघणे. आता ज्या वेळेस तो रील्स बघतो, कोणीही तरुणाई असेल म्हणजे यंग पिढी जी आहे आजच्या जनरेशनमध्ये, जी तरुण पिढी आहे ती सर्वात जास्त प्राधान्य कशाला देतात माहिती आहे तुम्हाला? डान्स पाहणे, लोकांचे म्हणजे जोक्स बनवले असतात ते पाहणे, हसणे, शिवीगाळ, म्हणजे अशा बऱ्याच रील्स तयार होतात. आता आजच्या तरुणाईमध्ये ह्या गोष्टी 70% आहेत. सोशल मीडियाचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे वापर केला तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आज सोशल मीडिया ही तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवते. तुम्ही जर त्याचा व्यवस्थित पद्धतीने जर फायदा घेतला सोशल मीडियाचा, तुम्ही त्याच्यावर बऱ्याच गोष्टी शिकू शकता. विज्ञान आहे, भूगोल आहे, इतिहास आहे. आणि तुम्ही म्हणजे सोशल मीडियामार्फत तुम्ही या गोष्टी व्हिडिओमार्फत जर पाहिला तर तुमचं ज्ञान वाढेल. तर मला एकच सांगायचं आहे, सोशल मीडिया हे खूप चांगलं साधन आहे. आपण प्रत्येक घराघरामध्ये पोचतो. जर त्याचा चांगला उपयोग केला तर ते आपल्यासाठी 100% चांगलंच असणार आहे. त्याचा दुरुपयोग केला तर आपल्यासाठी ते योग्य ठरणारच नाही. हेच मी तुम्हाला सांगेन. पत्रकार म्हणून तुमचं धैर्य काय आहे? पत्रकार बनून माझं एकच स्वप्न आहे, लोकांच्या समस्या आणि सत्य हे जनतेसमोर आणणं, हेच माझं स्वप्न आहे. गणपती बाप्पा मोरया म्हटल्यावरती पहिला विचार काय येतो? गणपती बाप्पा मोरया असे शब्द कानावर ऐकले किंवा स्वतः जरी म्हणालो तर एक स्थिरता मिळते. म्हणजे आपण म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, त्या मोरयामध्ये जी ताकद असते ती ताकद म्हणजे मी शब्द नाही आहे माझ्याकडे या गोष्टीसाठी. जर म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर शब्द नाही आहे, ते मी सांगू शकत नाही. म्हणजे एवढा प्रचंड खुश असतो मी गणपती बाप्पा मोरया म्हटलं तर. एक स्थिरता मिळते, एक आध्यात्मिक आपण म्हणू शकतो ना की आपण एक वेगळ्याच लेवलला जातो. आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं, आपण एक वेगळ्याच लेवलला जातो. गणपती बाप्पा मोरया मी आत्ताही म्हणतो म्हणजे आपण वेगळ्याच लेवलला पोचतो. कठीण काळात तुमचा सर्वात मोठा पाठिंबा कोणी दिला? कठीण काळात माझा सर्वात मोठा पाठिंबा देणारे माझं कुटुंब, माझी आई, माझे वडील, माझ्या दोन्ही बहिणी आणि माझी बायको. माझ्या आईने मला प्रत्येक अडचणीतून कसं निघायचं आणि अडचणीला मात कशी करायची हे शिकवलं. माझ्या बहिणींनी अडचणीवर मात केल्यानंतर, त्या अडचणीतून निघाल्यानंतर ते म्हणतात ना एक साथ वेगळीच असते, कौटुंबिक साथ, ती साथ दिली. आणि माझ्या धर्मपत्नीची साथ तर अशी आहे की ती मी सांगू शकत नाही. चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो, ती माझ्यासोबत हमेशा सोबत असायची. प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिने साथ दिलेली आहे. तर माझ्या कठीण वेळेस, अडचणीच्या वेळेस मी पूर्णपणे
जर मी सांगेल तर मला पूर्ण धैर्य जे आहे ते माझ्या कुटुंबाने दिलं. भारताच्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? भारताच्या युवकाला मी एकच संदेश देईल की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही जर शिकलात, संघर्ष केला आणि संघटित झालात तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. हाच मी संदेश देईल. तुमची ओळख कशी व्हावी? माझी ओळख एक पत्रकार म्हणून लोकांच्या समोर सत्य बाहेर आणणे, एक समाजसेवक म्हणून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे, अशीच माझी ओळख व्हावी असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये मराठी बोललीच पाहिजे का? महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांनी मराठी भाषा बोलण्याची आणि शिकण्याची प्रामाणिकपणाने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, ज्यांना ही भाषा येत नसेल. कारण मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे. मराठी भाषा महाराष्ट्राची संस्कृती आहे, अस्मिता आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने, कोणत्याही जाती धर्माचे लोक असतील, यांनी प्रामाणिकपणे ती भाषा शिकण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करावा असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. मराठी माणसं सपोर्ट करतात की नाही असं तुम्हाला काय वाटतं? बरेच लोक आहे जे महाराष्ट्रीयन आहेत, मराठी भाषिक आहेत, ते 100% सपोर्ट करतात. कारण मराठी भाषिक लोकांमध्ये, आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांमध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आज मराठी समाज, मराठी लोक एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांना पुढे जाण्यासाठी जी मदत लागेल ती मदत करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, एकमेकांना मदत करणे आणि पुढे जाणे. पद, पैसा, प्रसिद्धी यापेक्षा मी किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आमच्या पॉडकास्टचा शेवटचा भाग, जिथे मी तुम्हाला 3 शब्द देईन, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ते सांगा. पहिला शब्द महाराष्ट्र मिरर. सत्य. वडील. आयुष्य. छत्रपती शिवाजी महाराज. आराध्य दैवत. जो माणूस बाहेरून येतो महाराष्ट्रामध्ये आणि त्या तरुणाला सांगतो की आम्ही तुम्हाला जॉब देऊ, असा आमिष दाखवतो की तुम्हाला, आणि त्यांचे पैसे लुटतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आज भारत देशामध्ये असे बरेच गुन्हे घडत आहेत की बाहेरून लोक येतात, परदेशातून येतात आणि मुंबई, दिल्ली, ज्या अशा मोठमोठ्या सिटी आहेत तिथे एखादं ऑफिस टाकतात. ऑफिस टाकून ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि बऱ्याच तरुण पिढीला ते आकर्षित करतात की तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये आम्ही तुम्हाला नोकरी लावू, किंवा कोणत्याही म्हणजे नावाजलेली कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीमध्ये तुम्हाला आम्ही जॉबवर ठेवू. किंवा आता नवीन स्कॅम निघालेला आहे महाराष्ट्र शासनामध्ये किंवा केंद्र सरकारामध्ये, तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ. आणि हे आमिष दाखवून लोकांकडून पैशाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते, फसवणूक केली जाते. तर अशा स्कॅमर्सपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं खूप आवश्यक आहे. आपण कोणाकडे जातो, कशासाठी जातो, तो आपल्याला काय सांगतो, त्याच्यामध्ये सत्यता किती आहे हे पडताळून पाहणे. या जर गोष्टीपासून तुम्हाला लांब राहता येत नसेल तर मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी त्यांनी पडताळून पाहिल्या पाहिजे. जर त्यांनी पडताळून पाहिल्या
तरच तुम्ही या स्कॅमर्सपासून वाचू शकता. नाहीतर तुमची फसवणूक होणे याच्यामध्ये कोणीच तुम्हाला वाचू शकत नाही. कारण हे जे स्कॅमर्स असतात ते मॅक्सिमम 3 महिने 6 महिने एका ठिकाणी पॉश एरियामध्ये पॉश ऑफिस घेऊन बसतात आणि अशा तरुण पिढींची, मध्यमवर्गीय लोक याच्यामध्ये बरेच आहेत ज्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. त्यांच्या प्रत्येक म्हणजे आता आपण म्हणू शकतो ज्यावेळेस माणसाला आर्थिक फसवणूक केली जाते माणसाची, त्यावेळेस तो तुटून जातो आणि तो तुटल्यानंतर पूर्ण प्रेशर जे येतं ते कुटुंबाचं येतं. तर या स्कॅमर्सपासून वाचलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे, मी एवढंच सांगेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.